हा भाई मसाज चालू आहे, घरीच बोलवलं मसाज थेरपी. ओके, तर सीन काय ना, 1.5 तास मी असा झोपलेलो बॅक वरती. तर ऍक्च्युअली ना डोले बघा, डोले दिसतात ते डोले, हे डोले तुम्ही बघू शकता कसे झालेत ते. फेस पूर्ण सुजलेला आहे. तर माझ्या बॅक साईडची कम्प्लीट मसाज झालेली आहे. तर आता फ्रंट साईडची करतो. ऍक्च्युअली थोडा कॉफी पितो, एक ब्रेक घेतो है ना सर, थोडा ब्रेक घेऊया. बाकी बॉडी फ्रंट अजून झालेलं नाही, काहीच पंपिंग है ना. ओके, फ्रंट साईडची मसाज व्हायची मित्रांनो. कम्प्लीट जेव्हा मसाज होईल ना, आता तुम्ही बघाल पेन, डाएट, वर्कआउट, रेस्ट आणि त्याच्यामध्ये हा अजून एक पार्ट आहे मसाज. कशी आहे बॉबी? कडू दे, ग्रे दे मला, ग्रे ग्रे कलर. तर मित्रांनो कॉफी पितो आणि मग आपण पुन्हा एकदा पेन झोन मध्ये जाऊ. ओके, अख्खी बॉडी मी मसाज करून घेऊ शकतो भाई, पण क्वाड्रिसेप्स विचित्र पेन होतं, पण काय सहन करायला लागला. सुरुवात झालेली आहे, आता मी हसतोय, थोड्या वेळाने माझी रडायची सुरुवात होईल. हा सपोर्ट लावलो नाही भाई. ह्या स्टेजला वाटतं की नको बॉडी बिल्डिंग. असं वाटते कधी संपतंय हा मसाज लेगचा. तुटल सर. एवढ्या डिग्र्यामध्ये काहीतरी झोपते. सर तुम्हाला काय वाटतं, मसाज केल्याने रिकव्हरी थोडी वाटते का बॉडीची? रिकव्हरी ऍज इन मी एकाच गोष्टीमध्ये बिलीव्ह करतो सर. तो जो मसलच्या वरती जो फासी असते ना, ती लेअर असते ना, ती जेव्हा तुम्ही मसाज करतो ना आपण, ती स्ट्रेच होते ऍक्च्युअली. ते पहिला बेनिफिट काय, तुमच्या मसल्सला जागा नसते ना वाढायला. बरोबर, तो मसल थोडा म्हणजे तुम्ही विचार करा, हा मसल आहे ना, ह्याच्यावरती ती लेअर आहे. ओके, तो मसल तुमची ग्रोथ होते, पण ती लेअर आहे ना छोटीशी फासी आहे, तो ती त्याला वाढून देते, ती स्टॉप करते. त्याच्यानंतर दुसरा बेनिफिट तुम्हाला सांगतो, तुम्ही पण ऐका. दुसरा बेनिफिट मेन काय माहितीये, जेव्हा आता माझे लेग्स मागाशी बघितले तुम्ही, तेवढे डीप फाटत नव्हते. तुम्हाला आरशात दाखवेन मी. ऑल गुड बॉयज, मसाज संपलेले आहे फायनली. आपला कर्ल सहन किती करू, संपला भाई, टास्क संपला मसाजचा. मस्त फील होतं एकदम. हा, मसल्स एकदम स्टीफ झालेले, ते रिलॅक्स झालेले आहेत. वर्कआउटला पण मस्त वाटत आहे. आज रात्री भाई मस्त झोप येईल. किती तास सर मसाज झाली? 2-2.5 तास झाले. 2.5 तास भाई.
2.5 तास मसाज झालेली आहे. तिकडं बघ AC ऑन भाई, काम चालू. झोपण्याचं काम चालू, बॅगवरती झोपलाय तो. AC भेटली, संपला विषय. मित्रांनो मस्त लाईट लावून तुम्हाला फिजिक्सची अपडेट देतो, जरा पोजिंग पण मारतो. आणि जसं की बोललेलो ना मागाशी जो व्हिडिओ बघितला ना तुम्ही, त्याच्यामध्ये लेग्स तेवढे विजिबल दिसत नव्हते. आता पोजिंग केलेले आहे ना, आत्ता तुम्ही बघा लेग्स किती विजिबल दिसतील. ओके, आता तुम्ही बघू शकता माझे लेग्स आहेत ना, ते मागाशी नॉर्मल दिसत होते. आता मी जेव्हा फ्लेक्स करतो नाही बघा, है ना डिफरन्स. सी राईटला दिसते. राईट. ओके मित्रांनो, काय थकलो पूर्ण. आता जाऊन मला वर्कआउट करायचं आहे, कारण संध्याकाळचा वर्कआउट बाकी आहे. वाजले किती? 9:30. नाही जाईपर्यंत 10. चलो फटाफट वर्कआउटला रेडी होतो, हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स करतो. मसाज केल्यानंतर आहे ना रेस्ट घ्यायला पाहिजे, पण काय आहे ना माझ्याकडे दिवस कमी आहे आणि मी 2 दिवस चांगला वर्कआउट नाही केला. त्याच्यामुळे आज आलो वर्कआउटला डायरेक्ट हॅमस्ट्रिंग करतोय. त्याला काय होतं लेग, एवढा लाईट वेट कोण मारतं रे? जी मॅट आहे ना थोडी माझी बॉडी वरती ठेवतो मी. का तर वेट कमी जाईल, पण मला प्रॉपर स्क्वीज करता नाही त्याच्यामध्ये, आणि मला हिप जास्त वरती जात नाही है ना. त्याच्यामध्ये मला 4 वीकमध्ये मला खूप हॅमस्ट्रिंगमध्ये चेंजेस दिसलेले आहेत. मित्रांनो 2 वॉर्मअप सेट केलेत मी हॅमस्ट्रिंग लेइंग कर्लचे. पण मी माईक आणलेला सोबत, माझ्या माईकला काय झालं मला माहित नाही, तर मी हा एका फ्रेंडचा माईक घेतलाय. ठीक आहे, तर याचा आता डायरेक्ट वर्किंग सेट करतोय. अरे एवढा लाईट वेट कोण मारतं रे? मी वॉर्मअपला पण घेत नाही एवढा लाईट. तुझा वॉर्मअप सेट, तुझा वर्किंग माझा वॉर्मअप असेल. चल घे भाई. हॅमस्ट्रिंग दाखवायचे का जरा? मित्रांनो हॅमस्ट्रिंग तुझ्या आहेत नाही, पण तुम्ही सांभाळून घ्या. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, जर असतील तर दिसतील. कमी
जास्त ओरडत होतो काय? फक्त एंडला प्रेस करा. कमी दे. भाई या मॅटनी कम्प्लीट प्रेशर येते रे हॅमस्ट्रिंग वरती. आज मसाज केले तर लेग्स बघ किती विजिबल दिसतात. मस्त एकदम. हे बघ झूम कर. अशा पडल्या पाहिजे या साईडला. करू मेहनत करू. ग्लूट्स पण करायचे तर डायरेक्ट वर्किंग लावतो. ओके. ग्रिपिंग साठी, कारण हा जो सेट आहे ना तो बेस्ट आहे आणि ग्लूट साठी. पण मला जास्त वेट जाऊ शकतो पण ती माझी ग्रिप सुटते ना, तर मी पावडर मागवलंय ज्याच्याने ग्रिप खूप चांगली राहते. तर पहिला वॉर्मअप सेट आहे ग्लूट साठी. फक्त अर्धा तास आहे माझ्याकडे. मित्रांनो ॲक्च्युअली ना माझ्या फोनचा स्टोरेजच फुल झाला, त्याच्यामुळे मी तो व्लॉग कंटिन्यू करू शकलो नाही. तर मी वर्कआउट करून आलो आहे आणि फ्रेश होतो, माझी मील करतो. मील सेम असणार आहे, लास्ट व्लॉगमध्ये दाखवली तीच. तर बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि मला सांगा फिजिक कशी वाटते. फिजिक दिवसेंदिवस चेंज होणार आहे मित्रांनो, दिवसेंदिवस. ही प्रेप एकदम खतरनाक होणार आहे. चलो बाय,
स्टे स्ट्रॉंग म्हणजेच मजबूत बना मजबूत. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.